दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच काही वर्षापूर्वी मी एक चित्रपट बघितला होता. त्यामध्ये एक जहाज बुडतं आणि त्यामध्ये काही लोक थोडंसं कसेबसे वाचून एका फळीचा आधार घेऊन एका किनाऱ्यावर लागतात आणि ते एक बेट असतं आणि ते बेट पूर्ण निर्जन असतं. त्या ठिकाणी कोणीही नसतं आणि ते बाकीचे लोक असतात ते खूप निराश होऊन जातात की आता काय करायचं. परंतु त्यातील एक जण असतो, तो धीर सगळ्यांना देतो. तो खंबीर असतो. तो सांगतो नाही, आपण काहीतरी करू. आणि मग बोट फुटल्यामुळे किनाऱ्यावर काही सामान जे आलेलं ते तरंगत किनाऱ्याला लागलेलं असतं. त्याच्यातल्या काही काही वस्तू तो घेतो. कुऱ्हाड घेतो किंवा दोऱ्या घेतो आणि अशा अनेक वस्तू तो गोळा करून त्या ठिकाणी ठेवतो आणि ते बेट फिरायला ते निघतात. थोडं खायला काय नसतं, परंतु नारळाचं पाणी ते पितात आणि अशा प्रकारे एक दिवस जातो आणि रात्र झाल्यावर सगळे परत निराश होतात. परंतु तो सांगतो धीर धरायचा आहे आपण. आणि दुसऱ्या दिवशी ते परत शोधायला जातात आणि एका ठिकाणी खडकाच्या ठिकाणी एक त्यांना मोठी बोट जी आहे ही फुटलेली दिसते. ते खडकावर आदळून ती फुटलेली असते, परंतु काही भाग तिचा चांगला असतो आणि हे सर्व हा मनुष्य त्या सगळ्यांना घेतो आणि ती बोट रिपेअर करायला घेतो आणि शेवटी ती बोट चांगल्या प्रकारे रिपेअर होती आणि मग ते समुद्रामध्ये ते घेऊन जातात आणि एक दिवसाचा प्रवास आतमध्ये केल्यानंतर शेवटी त्यांना एक मोठी बोट दिसते आणि ती बोट ह्या सर्वांना वाचवते. बघा, इस्रायल लोकंसुद्धा पवित्र शास्त्रामध्ये आपण जुन्या करारामध्ये बघतो, अनेक संकटांना त्यांना सामना करावा लागला. अनेक प्रसंग त्यांच्यासमोर आले की असं वाटलं की इस्रायल लोकांनी की आता आम्ही संपलो. जसं फारोचं सैन्य त्यांच्या मागे लागलं होतं. त्यांना पाणी कधी मिळालं नव्हतं, त्यांना अन्न मिळालं नाही. परंतु ह्या सर्व गोष्टीपासून देवाने त्यांना वाचवलं. परमेश्वराने त्यांचा बचाव केला. जे काही त्यांना लागलं ते सर्व काही परमेश्वराने पुरवलं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा, अशी एखादी वेळ येते की ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आता सर्व संपलं आहे. समोर आपल्याला कुठलीही आशा उरलेली नाही, कुठलाही मार्ग दिसत नाही. पण जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा देव आम्हाला मार्ग दाखवतो. देवावर विश्वास ठेवा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 46 आणि पहिलं वचन, Psalm 46 and verse 1. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.